राम राम. माझ्या हातामध्ये आपल्या बाजरीचे जे कणस आहेत एक जास्तीत जास्त एक फुटापर्यंत असतात, पण हे जर बघितलं जवळजवळ 2.5-3 फुटाचे कणस सुद्धा यामध्ये दिसतील. आता या प्लॉटला किंवा मग बाजरी तुर्की बाजरी बघण्याची ही पहिली वेळ माझी. तर त्याच्यामध्ये आपण असं समजतो, मी तरी समजतो की एवढं जर वरती याला दाणे येतात तर मग खाली जी मजबूती जी आहे ताटाची ती मजबूती सुद्धा असली पाहिजे. तर या प्लॉटमध्ये आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर दिसतात. या जरा इकडे. तर याच्यामध्ये ही जे ताट आहे हे ताट सुद्धा चांगले मजबूत या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि जे अजून दुसरा एक प्रश्न असा असतो शेतकऱ्यांचा की हे जे कणीस आहे हे कणीस होप जे म्हणतो आपण त्याला, ते होप जास्त असतं असं वाटतं का? तर त्याचे सुद्धा जे उत्तर आहे ते उत्तर आपण भाऊकडून घेतलेले आहेत. तर थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊ. राम राम. राम राम. नमस्कार, मी अतुल सलगर, मुक्काम मुंडेगाव, पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 88-88-14-34-94. मी आवर्जून जालना जिल्ह्यातील अंबड तालुका संजय नारायण बडे हे आमचे मित्र आहेत. ह्यांना मी तुर्की वाणाच्या बाजरीचं म्हणजे बियाणं तुम्ही डेमो प्लॉट करा म्हणून दिलेलं होतं. मग ते म्हणले माझा प्लॉट सुंदर आहे, मला भेट द्या, या बघायला. मग ती बघायला आल्यानंतर खरोखरच माझ्या व्हिडिओला एका कमेंट अशी आली की कणसं भरत नाहीत. मग ती कणसं भरतेत का नाही ती बघण्यासाठी मी खास आलो. आणि ते का भरत नाही त्याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलेलं आहे की बाबा बरेचसे शेतकरी जर भिजत भरत नसतील तर त्याला असा फवारणी असतील, खत नियोजन आहे, कसं असायला पाहिजे. हा, खोडाची जाडी कशी तुमचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आतापर्यंत किती वर्ष झाले तुम्ही हे पीक करताय? 2 वर्ष झाली मी पीक करतो. किती उत्पन्न झालं तुम्हाला हायेस्ट? हायेस्ट मी 27 क्विंटलला गेलो, पण मला बाकीच्या अडचणी, पाण्याची कधी अडचण आली म्हणजे अशा अडचणी येत गेल्या. 25-27 क्विंटल 20, 25, 18, 27, 30 पर्यंत बी बरेचसे शेतकरी गेले. माझ्या पुढे बी असणारे शेतकरी आहेत ना, जे एखादी जमीन भारी असते त्या पिकाच्या 3.5 महिन्याच्या कालावधीत त्याला भेटणारं वातावरण बी चांगलं असते. आपण किती जरी आटास केला निसर्गापुढे काय कोणी चालणार आहे का? बरोबर. तर आता हे जे वाण दिसतंय ही जमीन जाड आहे, भाऊंची जमीन आहे आणि काळी कसदार जमीन असल्या कारणानं पाठ पाणी जरी असलं तरी कंस चांगले भरलेले आणि त्यांना अपेक्षित उत्पन्न सुद्धा चांगले आहे. ते तुम्ही समाधानी आहे का? हो, आम्ही समाधानी. तर आता ते उत्पन्न काय निघाल ते त्यांना आपण नक्कीच फोन करून परत एकदा व्हिडिओ बनवायचा एक हे करू की बाबा ह्या तुर्की बाजरीचं उत्पन्न तरी निघतं. पण जर ही बाजरी जर ठिबकवर असती आणि जर ठिबकनी खतं वगैरे सोडता आली असते तर माझ्या अंदाजानं अजून चांगलं राहिलं असतं. बरोबर आहे ना? तर सध्या तरी जे पीक दिसतंय ते समाधानी पीक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की जर कोणचंही कणीस तुम्ही घेतलं तर असं जर केलं आणि जवळून जर बघितलं तर बऱ्यापैकी जे दाणे ते दाणे भरलेले आपल्याला या ठिकाणी दिसतील. आणि लांबी सुद्धा बऱ्यापैकी प्रत्येक जे कणीस आहे त्या कणसाची लांबी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. जवळजवळ नाही म्हणलं तरी एक 2-2.5 फुटापर्यंत लांबी आपल्याला या कणसाची दिसून येते. तर सध्या थांबतो. सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तो खत नियोजन कसं असेल, त्यानंतर पाणी नियोजन कसं असेल, तर ते आपण एक नवीन प्रयोग आहे. कारण की आपल्या भागातही भरपूर शेतकरी नवीन प्रयोग करतात. तर तुर्की बाजरी कुठून आणली मला माहित नाही, पण ती आणली आणि या ठिकाणी लावली आणि त्याचं चांगलं पीक आता या ठिकाणी आलेलं आहे. तर हा प्रयोग शेतकऱ्यांचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि भाऊंनी फार चांगलं मेहनत करून हे पीक आणलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जे पीक आपल्याला दाखवलं आणि थांबतो. राम राम. गौरव. राम राम.